हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू यही मेरा परिचय। मला आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम जनतेला दोन विषय मांडायचे आहेत। खरं तर बरं झालं आपण मला इथे बोलवून हा विषय मांडायची संधी दिली। ज्या पद्धतीमध्ये काल सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींनी माझ्या आईचा किंवा बहिणीचा जो उच्चार केला, शिव्या दिल्या, या सुसंस्कृत महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नव्हत्या, आवडणाऱ्या नव्हत्या आणि कधीही झाल्या नव्हत्या। जी माझी आई 25 वर्षापूर्वी कॅन्सरच्या दुर्ग्रस्त आजाराने वारली, त्या आईबद्दल अपशब्द काढणं हे एका विरोधी पक्ष नेत्याला, एका पक्षाच्या नेत्याला किती योग्य वाटतं याचा विचार त्यांनी करायला पाहिजे। मला वाटतं की या बाबतीत कदाचित ज्या मातोश्रींबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी होत्या, ज्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा, त्यांचा पुत्र बाळासाहेब ठाकरे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आईबद्दल त्यांचा नेता जेव्हा अशा शिव्या देतो त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला का, हा प्रश्न देखील मला माननीय उद्धवजींना विचारायचा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि एका मातेचा अपमान करणं, एका बहिणीचा अपमान करणं, सभागृहाच्या आत अपमान करणं, सभागृहामध्ये बोलणं आणि संपूर्ण तमाम महाराष्ट्राला ते ऐकून दाखवणं आणि त्यानंतर येऊन मी स्वतः किती बहादूर आहे, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापीन, माझ्यावर दंगलीचे 76 गुन्हे आहेत, मी मारून टाकीन, मी खून करीन, याच्यावर मला भाष्य करायचं नाही आहे। पण आम्ही देखील परळ लालबागसारख्या जिथे शिवसेनेचा उगम झाला, जिथे हिंदुत्वाचा उगम झाला, ज्या बाळासाहेबांनी बाळकडू जिथे पाजलं त्या परळ लालबाग म्हणून लहानाचे मोठे झाले। सुसंस्कृत असल्यामुळे उत्तराला उत्तर देत नाही, परंतु रात्रभर झोपू शकलो नाही। ज्या पद्धतीमध्ये माझ्या आईवरती त्यांनी शिव्या दिल्या त्या माझ्या मनाला कुठेतरी दुःख देऊन गेलेल्या आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंना काल मी या बाबतीत सांगितलं। सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांशी काल 3 वेळा मी फोनवरून बोललो, ते मुंबईत नव्हते। आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आईचा देहांत झाल्यामुळे ते नागपूरमध्ये होते, परंतु मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे, ही माझी मागणी यांच्यापुढे राहील। 1 दिवसाच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात विचारविनिमय सुरू आहे, कसं पाहता? मला वाटतं की शिक्षा ही 1 तासाची असेल का 1 दिवसाची असेल, शिक्षा ही शिक्षा असते। प्रत्येक गुन्हेगाराच्या मध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे की मी म्हणजे सर्व काही, मी म्हणजेच सर्व आणि माझं कोणीच काही करू शकत नाही, ह्या आविर्भावात राहणाऱ्या कुठल्याही आरोपीला शिक्षा ही झाली पाहिजे। माझं मत आहे जे सरकार निर्णय घेईल त्या सरकारच्या निर्णयाशी मी सहमत राहीन, परंतु शिक्षा आणि राजीनामा हा झालाच पाहिजे। आणि ह्या व्यतिरिक्त पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय सन्माननीय उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना या बाबतीत जाब विचारून शिक्षा केली पाहिजे, ही फक्त आईसाठी केली पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। नामांतरणाचा विषय हा पुन्हा एकदा नाही, आता हा विषय नको, मला माझा विषय झाला। शरद पवार हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू यही मेरा परिचय। कल जिस तरीके से विधान परिषद में राहुल गांधी के वक्तव्य के ऊपर मैंने जब उनके खिलाफ, उनके निषेध के लिए सभागृह में जब मैंने बात रखी तो सन्माननीय विरोधी पक्ष नेता महाविकास आघाड़ी के अंबादास दानवे जी ने जिस तरीके से अवाच्य भाषा में गाली देने का काम किया, सभागृह में गैरवर्तन किया और उस गैरवर्तन के माध्यम से जो मेरी माता 25 साल पहले कैंसर से, दुर्गम आजार से जिसकी देहांत हुआ था, उस माँ को गाली देने का काम किया, मेरी बहन को गाली देने का काम किया, मैं उसका निषेध करता हूँ। उसके बावजूद यहाँ आकर
मीडिया के सामने मैं काट डालूंगा, उंगली तोड़ दूंगा, 75 दंगलों में मेरा सहभाग था, मैं गुंडा हूँ, इस तरीके की भाषा करने का काम जिस अंबादास दानवे ने किया, मैं माननीय उद्धव ठाकरे जी को पूछना चाहता हूँ। कैलाशवासी शिवसेना प्रमुख की पत्नी जिन्हें ये महाराष्ट्र मातोश्री कहती है, जिस माँ के लाल उद्धव जी है, एक विधायक की माँ को गाली देने के बाद क्या उद्धव जी उस नेता को जवाब पूछने वाले हैं? क्या वो भी उनका समर्थन करेंगे? मैंने सरकार को कहा है, जिस तरीके से मेरी विवंदना की गई, मुझे रात भर नींद नहीं आई, आँख में आंसू आए। वो माँ मुझे बार बार याद आ रही थी जिस माँ के ऊपर उन्होंने गाली दी, और उसका दुख आज भी मेरे मन में है। और मैं सरकार से विनती किया हूँ कि इसके लिए विरोधी पक्ष नेता को सजा दी जाए, उनका राजीनामा लिया जाए, उनका निलंबन किया जाए और उन्हें जवाब पूछा जाए कि ये उन्होंने क्यों किया। जिस तरीके की भाषा उन्होंने की, वो भाषा हम भी कर सकते हैं। हम भी उस परेल लालबाग में जन्म लिए हैं जहाँ पर शिवसेना का जन्म हुआ, जहाँ पर हिंदुत्व का जन्म हुआ, और हम भी वो भाषा जानते हैं, हम भी वो तरीका जानते हैं। लेकिन संस्कृति के कारण, माता पिता के संस्कारों के कारण ये भाषा हम करना नहीं चाहते। मैं सरकार से विनती की है, हमारे नेता माननीय एकनाथराव जी शिंदे के साथ जाके मैंने बात की, हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी से मैंने फ़ोन पे बात की, हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष बावनकुले साहब की माता का निधन होने के कारण वो नागपुर में थे। मैंने उन्हों को भी कहा गया है कि मुझे न्याय चाहिए, और मुझे अकेले को न्याय नहीं चाहिए, इस सभागृह को न्याय चाहिए। और जो मेरी माता 25 साल पहले देहांत हुई थी, उसे न्याय देने के लिए मैंने सरकार से गुहार की है। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।